नमस्कार मंडळी. तर आज सकाळी उठल्या उठल्याच पिल्लूला जायचं होतं दुकानावरती. का तर त्याच्या आवडीचे बिस्किट संपले होते. तर म्हटलं मला घेऊनच चल. तर त्याला घेऊन गेले, बिस्किट घेऊन आले. काय आजचं वातावरण छान होतं, मस्त कडक ऊन पडलं होतं. सकाळी बरीच कामे आवरल्यानंतर दुपारी म्हटलं आज माझा कप्पा क्लीन करून घ्यावा, कारण सारखेच ह्यांचे आणि मुलांचे कप्पे क्लीन करत राहिले. माझे सगळे इस्त्रीचे कपडे वगैरे द्यायचे राहून गेले होते, ते काढून घेतले, कप्पे क्लीन करून घेतले. सगळे कपडे व्यवस्थित लावल्यानंतर अगदी प्रसन्न वाटलं मला, कारण की खूप दिवस चाललं होतं आज करेल उद्या करेल, आज करेल उद्या करेल, पण मुहूर्त काही लागत होता. फायनली क्लिनिंग केली. थोडी दुपारी झोपले, संध्याकाळी भूक लागली म्हणून हिला फोन केला आणि पाणीपुरी खायला जाऊ म्हटलं. तर चला, दहीपुरी मी एन्जॉय केली, पण काय सांगू, खूप दिवसांनी खाल्ल्यानंतर ती पोटात खूप असे दुखल्यासारखी वाटत होती. चलो घरी आले, तिथून बड्डेसाठी निमंत्रण होतं. छकुली घरी आली, मटकीची भाजी तुझ्या हाताचीच खायची म्हणून मी तिला बनवायला सांगितली. बड्डेला जाऊन काही आलो आणि त्यानंतर इकडे नानूनी फोन घेतला होता. तर फोनचा आम्हाला दाखव, पार्टी दे असं करून त्याला खूप तरसवलं आणि फायनली त्यांना पण फसवलं की बॉक्स रिकामा दिला की बघायच्यात फोन आहे. आणि ते सगळं बघता बघता परत फसला आणि नानूला म्हणलं तू खोटंच बोलतोय. असं करून नानूकडून आमचा पार्टीचा बेट ठरलेला आहे आणि फायनली नानूनी 16 प्रो घेतलेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन सार्थक. तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगला. आजच्या पुरतं एवढंच. सो बाय.